हाय गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावना तुमचं परत स्वागत आहे आपलं प्रतिभाच्या ब्लॉगमध्ये. तर पब्लिक, तुम्हाला मी म्हटलं नाही का आपला विषय जरा अवघडच आहे नाही का. एवढं सकाळी इकडे बघा, आता पूर्ण नाईट आहे, पूर्ण तुम्हाला कुठं सूर्यप्रकाश पण नाही, म्हणजे सगळे लोक झोपलेले झाले, पब्लिक डायरेक्ट झोपलेले. आणि एवढ्या ह्याच्यामध्ये मी बनवतो ब्लॉग. मी काय संध्याकाळी नाही बनवत, वाजलेत सकाळचे 4:10 झाले आणि आपण निघालो आहे शूटिंगसाठी आपल्या रॅपच्या. तर भावना चला, असं जर आपल्या व्हिडिओला कंटिन्यू जुटून तुम्हाला दाखवतो संपूर्ण प्रवास. तर लेट्स गो, स्टार्ट नाव आपल्या रॅपची शूटिंग. चल ना बाबा, आवड किती वेळा बोलू नाही ग, आवाज तू नको मध्ये बोलू बाबा, अजून कट करता येत नाही पण आवाज काय टाकू. पब्लिक तोपर्यंत तुम्ही जावा आपलं PMCचा रॅप MS 12 आवाज बघून घ्यावा. तेवढे व्ह्यूज वाटतील माझे 2-4. मी जे पुढं बोलते ना, हे दोघं माझे मित्र आहेत पुढं, ते सोबत येणार आहेत. तुला काय होतं नाही हा हे पब्लिक मला सांगा, उन्हाळा आहे आपल्या घासाचा, तू बूट कोणता खाल्ला? बूट नाही घ्यायचं. उन्हाळा खाली तू जुना ठेव, जुना हा वरी वर काय करला? दोन ठेवलं आण ना उगाय ना, जा ना वरी सॉक्स आहेत का? अरे मोबाईल सॉक्स दोन ठेव. नवे सॉक्स घालू का? नवे घालतो मग. पृथ्वी हा सॉक्स आहे हा, घे ना. आता सध्या तर सगळे त्याच्यात टाकले, तर इथं एक वरती एक आहे त्याच्या अंगावर. हे माझी व्यवस्थित शूट करतो मी. आलो पाहिजे पब्लिक. तर बघा आता मी कसं करतो. इतकं पड काय एखाद्या लवरेला रोज एवढे ऑफिस करून मी येतोय बंद करलो मी आता. इकडेच मोबाईल. अरे बॅकग्राऊंड शकू आणि शक्य नाही चढ ना, तू चढ मी चढ. अरे बाप, जाऊ दे पब्लिक आहे. थांब, मला पण येऊ दे इथूनच मग वापस. बरं या तिकडून येतो. अरे बाप, खाली बघून चालावं लागेल गाईज. इथं कसे कुत्रे बित्रे असतात नाही का ग्राउंडवर. हे बघा पब्लिक, आपण येतो रोज ह्या ग्राउंडवर पळायला सकाळी सकाळी. आज तर कुणीच नाही आलं. का नाही आलं माहिती आहे का? पोरं जे येते ना कंप्लीट, मी रोज 5:07 9 मिनिटाला मी इथं हजर असतो नाही का. बूट नाही घातला म्हणून मला वरती नाही चढायला आलं. डायरेक्ट लागली ती भिंत माझ्या पायाला राव. कंप्लीट मी 5:09-10 काय मी इथं असतो या ग्राउंडवर. पण आज कुणी नाही आलं, कारण का विषय असा आहे की आज डायरेक्ट 4:30 वाजलेत. म्हणजे 4:59 तुम्हाला दाखवले मी, पण अजून 4च्या आतच आहे ना. 5 नाही वाजले, 5 पुढं नाही गेलं टाईम. पोरं सगळे 5च्या नंतर येत आहे. इथं फक्त कोणतं कुत्रं माया मागं लागू नाही बस, एवढीच कृपा करायला आहे सध्या. कारण का कुत्रं लागलं तर एक तर मी अडकवलेलं एक गेटच्या मध्ये आणि सगळे दरवाजे झालेत बंद. मला समजा नाही आता. आम्ही माझ्याकडे मोबाईल पण नाही करू शकत. जर मला त्यांना दिसलं ना मग तर इथं लांबूनच पळत येतील. आता तरी एक त्यांना वाटत असे कोणतरी गेटवाले काका बॅटरी घेऊन जायलेत काय, असं वाटतं. इथं गेटवाले काका राहते ना, ते गेट खोलतात 5 वाजता. आता सध्या कुत्र्याला वाटत असेल की गेटवाले काकाच आहे ते. पण जर माझ्याकडे मी मोबाईल फिरवला तर कुत्र्याला हुशार असले बाबा, शहरातले माणसासारखेच गपकन येऊ शकतात कुठून पण. तर पब्लिक, हे गेट खुलं आहे का बघू. जर हे गेट खुलं असलं तर ठीक आहे,
इथूनच बाहेर जाऊन नाही तर मग परत उडी टाकून बाहेर जावं लागेल. आलो आपण दुसऱ्या साईडला. ते बघा पब्लिक कुत्रे तर भुकायला लागलेत. नाही हे पण गेट बंद आहे गाईज. आपल्याला इथं जावं लागेल आता वरती. कुत्रे तर बसलेत गाईज. पुढे तुम्हाला दाखवतो मी कुत्री. शक्यतो मला नाही वाटत. मी पायाचा आवाज केलाय तरी पण मला कोण काय भुकलं नाही. आता इकडून येणार आहेत आपले 2 शूटर, अनिकेत चव्हाण आणि टाके. ते बघा दिसले कुत्रे. 2 जण भाऊ बसले तर पुढं तर गँगच आहे डायरेक्ट. बाप, हे 2 कधी येतात काय समजा नाही राव. हे 2 आले ना काही अजून तर मला दिसत पण नाहीत. अजून तर मला दिसणं पण नाही आलं काहीच. किती वेळ लागतोय त्यांना अजून. हे बघा हाताला लागले राव. जाऊ दे आता काय करू. आले 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 पब्लिक आले. दिसतंय हळूहळू दिसतंय. ते कसं काळे कपडे घातले ना त्यांनी आणि वरतून डायरेक्ट अंधार असल्यामुळं दिसत नाही एवढे, पण आलेत. तुम्हाला दाखवतो मी झूममध्ये. दिसतंय का बघा तुम्हाला. मला तर काय दिसणार. आपण बघू कॅमेऱ्याची आपली लेवल. कम्प्लीट 5.1 वर आपल्याला दिसले हे येताना. जिथपर्यंत आपल्या डोळ्याची नजर नाही जाऊ शकत तिथपर्यंत आपला कॅमेरा पोहोचलेला आहे. भले मोबाईल साधाच आहे पण नजरेचा खेळ तर म्हणजे आले 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 आले. कसं दिसायला लागलेत गाईज. डायरेक्ट भीती वाटायची दिसायला का नाही बघा ना कसं चालतंय. हा जर सीन 2-2:30 वाजता असताना तर लय पब्लिक घाबरली असते यांना बघून निम्मे. आता एक सकाळचे 5 वाजून राहिले म्हणून काय वाटत नाही. चला मग गाईज आता परत इथून आपल्याला जम्पिंग करून जाणंच आहे खाली. ठेवा ही कटरी. ही कटरी आणि इथून खाली परत आता जम्पिंग करून जायचं आहे आपल्याला. रस्ता तर खतरनाकच आहे बाबा. पडलं तो हातापायच मोडल डायरेक्ट माझा नाही का. मोबाईल तर धर. आले पण थांब ना बाबा. एवढं उंच आहे भीती वाटायची. इकडून येतं सोप्या रस्त्यातून. इकडून येऊ कायचं आपण. कसं हात पायाला नुकसान नाही झालं पाहिजे. उगाच पाय बी घसरून पडलो मी तर व्हायचं डायरेक्ट मॅटर. त्यापेक्षा इकडं थोडा रस्ता दिसतोय खतरनाक आहे. बघा रस्ता कसला आहे बघा. दिसला. अरे बाप.
आलो आपण साथीदार सोबत. सांग नाही की तो ब्लॉग बंद नाही रे तुला काय सांगितलं आता मी तसं अगोदर सांगायचं काय कळालं ना मी चाललो म्हणून आपण कुठं चाललो म्हणून मग तिथंच मागं सांगितलं की आपण रूममध्येच जे तुम्हाला गप्पी बाहेर घेऊन आपुलकीचा हॉटेल. चला ना यार तुम्ही कशाला लोड द्यायला मला का म्हणजे तुम्ही पुढं चाला वाटतं तुम्ही माग मागं काय पब्लिक बरोबर आहे ना. तर पब्लिक ब्लॉग जरा जास्त झाला आहे. तुम्ही घ्या आता विश्रांती. आता डायरेक्ट आपण भेटू आता टेकडीला गेल्यावर. तोपर्यंत घ्या थोडा ब्रेक. सकाळी सकाळी तुम्हाला तुमच्या पुढची बहुत तर गुड मॉर्निंग. चला तर मग आता जाऊ आपण टेकडीला. तोपर्यंत चलत चलत करतो एडिटिंग करू ब्रेक.